मंडळी रान फवारायचं म्हटलं की मजूर भेटत नाहीत ही ठरलेली बोंब असते. पण तंत्रज्ञानानं हे शेतकऱ्यांसमोरचं कोड आता सोडवलंय. जशी इतर क्षेत्रातली माणसाची जागा तंत्रानं घेतलीये तसंच शेतीच्या बाबतीतही आता झालंय. ड्रोन फवारणीची एंट्री झाली आहे, त्यामुळे वेळेची बचत होतीये, शिवाय कमी मनुष्यबळात काम होतंय आणि कामाचा दर्जा सुद्धा दिसतोय. पारंपरिक फवारणीतील अडचणी सध्या ड्रोन फवारणीच्या माध्यमातून भरून निघतायत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ड्रोन फवारणी आता उपयोगी ठरते. म्हणजे 80च्या दशकापर्यंत हातानं चालवल्या जाणाऱ्या साध्या पाठीवरच्या टाक्या आणि झाडांना औषध लावण्यासाठी झाडूचा वापर केला जायचा. संपूर्ण शेतावर औषध फवारलं जायचं. पण या सगळ्यात व्हायचं असं की औषध वाया जायचं आणि शेतकऱ्यांना विषबाधा होण्याची शक्यता जास्त असायची. 90 ते 2000 सालच्या दशकात हरित क्रांती झाली आणि यांत्रिकीकरण झालं. इंजिनवर चालणारे स्प्रेअर, ट्रॅक्टर माउंटेड बूम स्प्रेअर आणि पॉवर टिलरचा वापर वाढला. यामुळे एकाच वेळी खूप मोठं क्षेत्र कमी वेळेत फवारणं शक्य झालं. मजुरांची गरज कमी झाली तरी औषधांचा अतिवापर आणि रासायनिक कचऱ्याची समस्या मात्र कायम होती. यानंतर तिसरा टप्पा आला तो तणनाशकांच्या वाढत्या वापराचा. ग्रामीण भागात मजुरांची टंचाई जाणवू लागली आणि शेतकरी तणनाशकांकडे वळाले. तण उगवण्याआधी आणि उगवल्यानंतर फवारणी करून शेत सुरुवातीपासूनच स्वच्छ ठेवण्याची पद्धत रोवली. या सगळ्यात माणूस आणि तणनाशकांचा येणारा संपर्क तसा धोकादायकच होता. पण 2020 नंतर कृषी विश्वात क्रांती झाली आणि ड्रोनची एंट्री झाली. तासाचं काम मिनिटांवर आलं आणि फवारणी करणं सोपं झालं. परिणामी शेतकऱ्यांचा विषयासोबत येणारा संपर्क टळला. बाजारात, कृषी प्रदर्शनात आणि शेतकऱ्यांच्या गप्पांमध्ये एकच चर्चा ऐकायला मिळते, ती म्हणजे ड्रोनने फवारणी करा, वेळ वाचवा, खर्च कमी करा. पण मंडळी, शेतकऱ्यांमध्ये सध्या या संदर्भात काही प्रश्न आहेत. ड्रोन फवारणी पिकाला खरंच मानवते का? 150 ते 200 लिटर पाण्याऐवजी फक्त 10 ते 25 लिटर पाण्यात 1 एकर कसं फवारलं जातं? यासाठी कोणती औषधं वापरायची? या सर्वच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही बघताय झायडेक्स प्रस्तुत गावभारी. मंडळी, ड्रोन म्हणजे फक्त उडणारं खेळणं नाही, तर ते एक प्रगत शेती यंत्र आहे. ड्रोन मध्ये औषधाची टाकी, बॅटरी, 4 ते 6 पंखे, जीपीएस सिस्टीम आणि सेन्सर्स असतात. हे सेन्सर्स पिकाची उंची आणि जमिनीचा उतार ओळखतात आणि त्यानुसार ड्रोन आपली उंची आपोआप ऍडजस्ट करतो. साधारणपणे ड्रोन मध्ये 10 ते 20 लिटर टाकी क्षमता असते आणि एक बॅटरी चार्ज मध्ये 15 ते 20 मिनिटे उड्डाण करता येतं. ड्रोन रिमोटने किंवा मोबाईल मधील मॅपद्वारे चालवला जातो. पण खरी जादू असते याच्या फवारणी करण्याच्या पद्धतीत. आपण जेव्हा पाठीवरचा पंप घेऊन फवारणी करतो तेव्हा साधारण 150 ते 200 लिटर पाणी प्रति एकर लागतं. पण ड्रोन मध्ये साधारण 10 ते 25 लिटरच पाण्यात 1 एकर फवारणी केली जाते. आता म्हणजे असा प्रश्न पडतो की इतक्या कमी पाण्यात संपूर्ण एकरभर शेत कसं फवारलं जातं? तर यामागे 2 महत्वाची विज्ञानाची तत्व आहेत. साध्या पंपातून पाण्याचे थेंब जास्त प्रमाणात बाहेर पडतात आणि त्यातील काही थेंब जमिनीवर सांडतात. पण ड्रोन मध्ये औषध ॲटोमायझर मधून जातं, ज्यामुळे त्याचे अतिशय सूक्ष्म धुक्यासारखे थेंब तयार होतात. हे सूक्ष्म थेंब पाण्यावर नीट चिकटतात आणि कमी पाण्यात जास्त क्षेत्रावर पसरतात. त्यामुळे औषध वाया जाणं कमी होतं. दुसरी गोष्ट म्हणजे ड्रोनचे पंखे खाली हवेचा दाब तयार करतात. या हवेच्या दाबामुळे औषध फक्त पानांच्या वर नाही तर पानांच्या खाली आणि खोडाजवळही पोहोचू शकतं. जिथे कीड लपलेली असते तिथे औषध पोहोचण्याची शक्यता वाढते. आता म्हणजे ड्रोन वापरण्याचे काही मोठे फायदे आहेत, ते फायदे पाहूयात. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे वेळेची बचत. जिथं माणसाला फवारणी करण्यासाठी पूर्ण दिवस लागू शकतो, तिथं ड्रोन साधारण 7 ते 12 मिनिटात 1 एकर क्षेत्रात फवारणी करू शकतो. त्यामुळे मोठ्या क्षेत्रात कमी वेळेत काम पूर्ण करता येतं. दुसरा महत्वाचा फायदा म्हणजे आरोग्याची सुरक्षितता. आपण पाठीवर पंप घेऊन फवारणी करताना औषधाचा वास नाकात जातो आणि त्वचेला स्पर्श होतो. यामुळे विषबाधेचा धोका वाचतो. ड्रोनमुळे शेतकरी लांब उभा राहून फवारणी पाहू शकतो. त्यामुळे विषबाधा किंवा त्वचेचे विकार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो. आणखी एक फायदा म्हणजे फवारणीच्या या पद्धतीत पिकांचं नुकसान कमी होतं. पाठीवर पंप घेऊन चालताना पिकातून जावं लागतं, त्यामुळे काही झाडं पायदळी तुडवली जातात. ड्रोन हवेतून फवारणी करत असल्यामुळे पायदळी होणारं नुकसान खूप कमी होतं. ड्रोन जीपीएस वर चालत असल्यामुळे शेताचा कोणताही कोपरा सुटत नाही आणि औषध शेताच्या सर्व कोपऱ्यात समान पद्धतीने पोहोचतं. पण म्हणजे नाण्याला असणाऱ्या 2 बाजूंप्रमाणेच ड्रोनच्या बाबतीत सुद्धा आपल्याला दुसरी बाजू पाहणं आवश्यक आहे. ड्रोन वापरताना काही मर्यादा सुद्धा आहेत. जर तुमचं पीक खूपच दाट असेल, उदाहरणार्थ जुना ऊस किंवा खूप दाट पिके, तर औषध जमिनीपर्यंत पोहोचायला अडचण येऊ शकते. जर वारा खूप जोरात असेल तर औषध उडून दुसऱ्याच्या शेतात जाऊ शकतं. त्यामुळे साधारण वाऱ्याचा वेग हा 10 ते 15 किलोमीटर प्रति तासापेक्षा कमी असला तर फवारणी करणं योग्य ठरतं. साधारणपणे सकाळी 10च्या आधी किंवा संध्याकाळी फवारणी करणं अधिक सुरक्षित मानलं जातं. शेतात विजेच्या तारा, खूप उंच झाडं किंवा अडथळे असतील तर ड्रोन चालवताना अडचणी येऊ शकते.
तसेच ड्रोन चालवण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असतं. अनुभव नसल्यास चुकीची फवारणी होऊ शकते. फवारणीच्या खर्चाचा विचार केल्यास साधारण 300 ते 800 रुपये प्रति एकर असा खर्च येऊ शकतो. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे औषध कोणतं वापरायचं. बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की ड्रोनसाठी वेगळी औषधं लागतात का, तर साधारणपणे बहुतेक द्रवरूप औषधे ड्रोनमध्ये वापरता येतात. पण डोस आणि पद्धत कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ठरवणं योग्य ठरतं. SC, EC, SL सारख्या द्रवरूप फॉर्म्युलेशन औषधांना प्राधान्य दिलं जातं, कारण पावडर स्वरूपातील औषधांमुळे नोझल बंद होण्याची शक्यता असते. नॅनो खतं जसं नॅनो युरिया किंवा नॅनो DAP ड्रोनसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याचे कण सूक्ष्म असतात. 1919 सारखी खतं वापरताना ती नीट विरघळून आणि गाळून वापरणं म्हणजे महत्वाचं आहे. काही वेळा औषध पानावर नीट चिकटण्यासाठी स्टिकर वापरणं फायदेशीर ठरू शकतं. झायडेक्स कंपनीचं ऍक्टिव्ह हे प्रोडक्ट सुद्धा उत्तम आहे. एका ड्रोनसाठी एकरी 250 मिली वापरावं. आता ऍक्टिव्ह काय करतं, तर ज्या कोणत्याही औषधासोबत तुम्ही ते घ्याल त्याला कोटिंग करून त्या औषधाची कार्यक्षमता हे ऍक्टिव्ह वाढवतं. त्यामुळे औषध फवारणीच्या वेळी झायडेक्सचे ऍक्टिव्ह वापरायला अजिबात विसरू नका. मंडळी, यासोबतच सरकारही ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देत आहे. नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत महिला बचत गटांना ड्रोन खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं, जे काही प्रकरणांमध्ये 80% असू शकते. तसेच किमान ड्रोन योजनेअंतर्गत SC, ST, महिला आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना साधारण 50% तर इतर शेतकऱ्यांना साधारण 40% अनुदान मिळू शकतं. मात्र यासाठी ड्रोन DGCA मान्यता प्राप्त असणं आणि ड्रोन चालवणाऱ्या व्यक्तीकडे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे. आता शेतकऱ्यांना पडणारा सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ड्रोन फवारणी पिकाला खरंच मानवते का. म्हणजे योग्य औषध, योग्य डोस, शांत हवा आणि अनुभवी पायलट यांचा योग्य वापर केला तर ड्रोन फवारणी ही शेतीसाठी खूपच उपयुक्त ठरू शकते. सूक्ष्म थेंब, हवेचा दाब आणि योग्य पद्धत या सगळ्या बाबी जुळून आल्या तर ड्रोन फवारणी अनेक वेळा पारंपरिक फवारणीपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते. यामुळे वेळ वाचतो, श्रम कमी होतात आणि योग्य वापर केल्यास खर्चही नियंत्रणात ठेवता येतो. बाकी मंडळी, तुम्ही कधी ड्रोनने फवारणी केली आहे का? तुमचा अनुभव ड्रोन बाबतचा कसा आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबतच तुमच्या मनात काय अजून शंका असतील तर त्या देखील कमेंटमध्ये विचारा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी मित्राला पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या गाव भारी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.